नमस्कार मित्रांनो, तर आपण आलेलो आहे बघा आता पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये आपण आलो होतो बालगंधर्वला एक कार्यक्रम आहे कलावंतासाठी मानधनाचा विषय आहे आणि त्याच्यासाठी आपण आलेलो आहे। तर मी तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवणार आहे की हे कलावंत या ठिकाणी किती जण जमलेत। वयोवृद्ध कलाकारांसाठी या ठिकाणी पेन्शन योजना कशी आणि कशी लाभणार आहे पुढे चालून याच्यावरती सांगणार आहे। तर नक्कीच ह्या ब्लॉग पूर्ण बघा। तर मित्रांनो या ठिकाणी बघा हे वयोवृद्ध कलाकार म्हणजेच पेन्शनसाठी किंवा पेन्शन याच्या पुढं कसं महाराष्ट्र शासन यांच्याकडे बघेल तर या ठिकाणी मित्रांनो हे कलावंत जमलेले आहे बघू शकता आपण आणि किती संख्यामध्ये कलावंत या ठिकाणी आलेले आहे। तर आपण बघूया। तर आता हे चालले आहे बघा ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी हे कलावंत आता जमत आहे। तर या ठिकाणी थांबण्याची एक व्यवस्था केली होती आपल्या बालगंधर्व ह्या कमिटीनं आणि या ठिकाणी हे सर्व आता जागरण गोंधळ असो तमाशा असो किंवा अजून बरेच काही कला क्षेत्रातील या ठिकाणी लोक आलेले आहे आणि तर या ठिकाणी बघा अजून बरेचसे कलावंत हे ते आता आपल्या आपल्या पद्धतीनं ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहे। आपल्या कंपनी हिंदी फोटो काढून घेण्याचा आणि बोलवून घ्या। आजकाल ऑनलाईन भेटते। बाबा तुम्ही बसून वाजवा, याच्यापेक्षा चांगला आहे ते बसून वाजवा। तुमच्या पाठवतो ना आम्ही आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून याला आपण काय
मित्रांनो या ठिकाणी खूप मोठी भव्य अशी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नाश्त्याचं या ठिकाणी योजना केलेली आहे आणि या ठिकाणी सर्व कलावंत हे नाश्ता करत आहेत. तुम्ही बघू शकता मोठ्या संख्येमध्ये हा कलावंत या ठिकाणी जमलेला आहे. आज या बालगंधर्वाच्या कार्यक्रमामध्ये आणि या महाराष्ट्र सोहळ्यामध्ये अवतार सरांनी जे येऊन आम्हा सर्व कलावंतांना आणि चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन दिलं, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्हाला सर्व कलावंतांना अशाच प्रकारे त्यांनी सांभाळून घ्यावं आणि आम्हाला कुठल्याही अडीअडचणीमध्ये मार्गदर्शन करावं अशी सर्व कलावंतांच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करतो आणि त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.